तिथं सूरज कुदरा त्या टप्प्यात बस म्हणजे जरा एक्सचेंज करा त्या पोरीचं तिच्या मॉड आहे का त्याच्या आया एवढ्या मॉड आहे पोरी का मॉड असू द्या कारण सलग 3-3 वर्ष माझा कार्यक्रम जर पाहिजे म्हणत असेल तर त्या मॉडच म्हणायचं पाहुण्या पॅक म्हणायला आहे कार्यक्रमाला हे माहिती आहे कोणाचा कार्यक्रम आहे कोण म्हणते बरं ह्या गावात नाही शिरदवाड मधलं नाही पण आजूबाजूच्या गावातून माझा कार्यक्रम आहे म्हणून आले अशी माणसं कोण आहे जर हात वर करा बाबा 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 नेते तुम्हाला काय मी फोन करायला होता कार्यक्रमाला बरोबर हा पण बाकीची ही 50 जण आल्या तुम्ही म्हटला कशी काय एवढा फेमस आहे फेमस नाही मी त्याची फोन करून बोलवून घेतलं कारण मी सांगित असले जर माणसं उठून गेली तर मला पैसे देऊ त्यामुळे माझीच 50 गोळा करतो मी ही सगळी गेली तरी ती उठणार नाही वा 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 आणि नेते गेले बऱ्यापैकी तुमच्यात ते मग तुम्ही शांत बसा मला माझं डोकं फिरले आधीच वाजल्या 12 माझं उठा जाऊन जावा आपण जायचं चला हे उठा त्यांना ते सुरज उठा रे उठा तुम्ही एकदा दोनदा सांगून उठ 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 तिथं बोलत त्याची आई बाप मरतील ना रात्रीतनं ताचा घासून मरतील ताचा घासून जर कशी बोलली तर जिथं विनोद झालाय तिथं हसायचं फक्त 4-5 वर्ष कार्यक्रम करतोय म्हणजे मी आता अनोळखी हा त्यामुळे मामा आलाय समजायचं मामा आणि मी माझी भाची थापटायला माझं बरोबर येत नाही काय माझ्याकडून बाजीची गावची एक प्रयत्न केला तिचं गणित व्हाय नाही या बारबी होणार नाही मग अशी माझी ट्रीप दादा तुम्हाला हात जोडून लहान भाऊ मानता मला खरं सांगा मानता पुढच्या वर्षी माझ्याकडनं 5,000 रुपये वर्गणी घ्या तर माझा कार्यक्रम सांगा बस माझी हाऊस फिटली या शिरदवाडात यायची काय सणावाराला यात्रा जत्रेला जेवाय बोलवा मला तर कार्यक्रमाला बोलवू नका 8ला सुरतचा एकदा फोन येतो एकदा विशाल साहेब कुठं आलास कुठं आहेस कुठं आलास कुठं आहेस कुठं आलास एवढा फोन मला बायकोन मी कधी करायला नाही कुठं आहेस अरे आलो कागदी मालिशीत आहे अरे आलो हुपरीत आहे अरे आलो रेंदाळ मध्ये आहे कसा तरी पोचलो मला वाटलं माझ्यासाठी तटलंय का काय तिथं कुठलं काय ना ह्यांची भाषण आवरणार तुम्हाला उदाहरण देतो मी एकदा अशा एकमेकाच्या घरासमोर राहणाऱ्या बिचाऱ्या दोघी जणी होत्या आणि त्या बाजारला जायच्या मग एकेमेकीला सकाळी आवाज द्यायचा संध्याकाळी भाजीपाला जो काय असं तो काढून आणलेला असायचा मराठी प्रेक्षकाला सगळ्यात वाईट सवय आणि त्यातल्या बाईला सगळ्यात वाईट सवय जर कोण कार्यक्रमाला उशिरा आलं तर त्याला नजर घेऊन येतात जर कोण मधनं उठून जायला लागली एखादी आली एखादी चालली कुठं चालली तिला नदीकडे चालली जातीच पाठणार काय करायचं कुठं आली कुठे गेली बघा नेते मंडळी तुमच्या तिघांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे कारण तुमचा बऱ्याच गावांनी कॉन्टॅक्ट आहे आणि शिरदवाड सोडलं तर मला आजूबाजूला आपण कार्यक्रमाला सांगितलं झालंय त्यामुळे पुढच्या वर्षी मला पलीकडच्या गावात 2 फायनल झाले नाही पहिल्यांदा बघा भावनीच्या भागात ठरवशीला अंगणी यायचा कार्यक्रम नेते चांगला नाही माझा कार्यक्रम पण घाणा ह्यो आपला दिली दादा माझ्या पाठीची खंबीर आहे म्हणून मी असे आरेत्रे बोलतोय नाही ह्या बायकांनी आऊ जाऊ आणि आरेत्रे बोलायला माझा काय संबंध आणि एकी तरीचा नवरा आला म्हणजे डान्सचा मंत्रा संत्रा करेल त्यामध्ये निस्तार देऊन मी आपला बोलतोय एकदा एका कार्यक्रमात बोलू एकी जण धावून जरा माझ्या बायकोला का बोला मी म्हणले बोलते तुझ्या बायकोच्या कपाळा काय दिले तरी ह्याची बायको हा आणि धावत आला मी म्हणले बघ बाबा तुझी बायको पद्मावती असेल तू राजा रतन सिंग असशील मी काय तुझ्या बायकोकडे बघाय खेळची नाही म्हणलं मला काय माहित कुठं बसली आहे ती मला माझं थोडं झालं एवढ्या पोस्ट पडायला फेसबुकवर त्या निस्तर्क कार्यक्रम करू बरं आता आपल्या कार्यक्रमाला लक्ष आहे पाहुण्या पया ज्यांनी बोलल्या त्या सगळ्या जणांच्या जणीचे आभार मानतो गेल्या वेळीचं काही इथं झालं तर मला माहिती आहे असं म्हणे तिला माझा कळकळा लागू दे सांगितलं दादा त्यालाच बोलवा मग दादा त्याला बोलू नाही हा तुम्ही म्हटलं काय बदल आहे का नाही बदल एवढाच आहे गेल्या वर्षी 80 किलो होतो आता 95 किलो झालोय दुसरा बदल इल्ले त्यामुळे कार्यक्रमाचा एन्जॉय करायचा आनंद घ्यायचा